तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या. मग काय यायचं ना ब्लॉगमध्ये यायचं. तर आता जरा टाईमपास ब्लॉग बनणार आहे, एकदम टाईमपास. काय कामधंदे नव्हते आणि लेक्चर चालू होतं. जरा आता बघूया जरा ब्लॉग बनेल जरा. तेरे को लिहिणे काय ब्लॉग आहे आई की ब्लॉग में हे बघा कशी झोपले बघा. पूरा नाम बता. किधर रहती तू? किधर रहती वो बता. अरे हाँ थांब. एक नंबर या मुलीने गावने आणले. नाव सांग. अरे का नवरात्र नाव स्वतःचं नाव घे. वैभवी बेंद्रे नाव आहे. मला वाटलं आता उकाणं बिकाणं घेते की काय. कसं वाटतंय? खूप छान. वा वा, थँक्यू. मिनी मिनिस्टर झाले. हाय हा नाव सांग तुझं नाव सांग. पहिला नाव सांग. त्या खुशीमध्ये आम्ही आज मिनी मिलिशिया डाउनलोड केल्या. हां, आम्ही रूममध्ये मिनी मिलिशिया खेळतोय. आम्हाला येत नाही, मला येत नाही खेळता. आमच्यासोबत आहे श्री अथर्व आणि आमचं सध्या प्रॅक्टिकल चालू आहे AWBचं. आणि आमच्याकडून साधा कोड एक एरर सॉल्व होत नाही. आमची इमेज डिस्प्ले होत नाही कॅलेंडरमध्ये, ती व्हायला पाहिजे. तर काय म्हणाल तुम्ही आपल्या डेव्हलपमेंटवरती काय म्हणाल? काय नाही, आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे आम्ही काही धड केलं नाही. आम्हाला ती इमेज त्या सोल्युशन एक्सप्लोररमध्ये कशी ॲड करायची ते आम्हाला माहिती नाही. डिटेल नको सांगू. पहिली गोष्ट आपण नवीन शिकतोय, म्हणजे आपल्याला शिकवलं नाही. आपल्यासोबत 2 अजून डेव्हलपर बसले जे की ज्यांच्या कोडमध्ये जर 10 लाईन असतील तर त्यांच्या 11व्या लाईनवर एरर येतो. ते कसं तुम्ही बघा. हे बघा, हे 2 ते डेव्हलपर्स आहेत. आणि वैभव गोंगाडे ChatGPTला सोल्युशन विचारलं. ChatGPT बोलतं कॅलेंडरच्या स्पेलिंगमध्ये एच्या जागी ई येतं. तर तुम्ही बघू शकता आपला AI पण किती सुंदर आहे, मनमोहक आहे. ते बघा आपल्या ग्रुपचे सदस्य श्री गार्गी हाय कर. तर अशा पद्धतीने आमचं प्रॅक्टिकल झाले. किती दिवसांनी तुम्ही मला बघताय. अजून काय आमची आता प्रॅक्टिकल होती. आम्ही तिथे बसलेलो आणि हे लोक स्वतःला स्कॉलर बोलवून पण काय फायदा नाही. हे लोकांनी आमचा आउटपुट नाही काढला. दुसऱ्या लोकांचा फोटो काढायला लागला आउटपुटचा. आम्हाला तरी आलेलं का? हा, ह्यांना आउटपुट आलेलं. नंतर आलं. कधी आलं? नंतर आलं. पण आल्याशी मतलब गाइस लोगों को लॉग आउट करना नहीं आता इसको. लॉग आउट किया कुछ नहीं किया. साइन आउट केलेलं. मैंने साइन आउट किया नहीं, इसलिए दिखने लगा. मैंने साइन आउट किया. अभी जाके साइन आउट फॉर्म मैंने किया. हाँ, इंट्रोडक्शन दे अपना. तुम लोग ही दो. श्रेया आले. कमी हाईट अध्यक्ष कमी हाईट वाले लोकांचे वो एले पे होते हैं, अल्ले पे नहीं होते. मेरे सरनेम के साथ जोड़ने से वो मेरा नहीं हो जाता. तर अशा पद्धतीने आपण अभिषेक किटे यांच्या घरी आपण पोचलेलो आहोत. ऑलमोस्ट बिल्डिंग खाली आहोत आणि प्रोजेक्टचं सिनॉप्सिस होण्याचा आपण प्लॅन येतो आपला. पण ह्या लोकांनी परत जेवणाची बेट ठेवलेली आहे. तर माहीत नाही का, पण एकत्र आलं की लगेच जेवण होणार. तर आता आपण घरी जाऊन बघूया की नक्की काय गोंधळ घातला या लोकांनी. अजून बाकीचे लोक यायचे बाकी आहेत. तर हे 2 जण पुढे गेलेत. तर दाखवतो तुम्हाला काय चालेल वरती काय. तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने पनीर आणले आज. कांद्याची चव. मला बोललं झालंय काहीतरी. मला बोलत झालंय जेवण काहीतरी. अचानक ठरवलं ह्याने म्हणजे झालंय बोलला. पण हे ह्याने फक्त सामग्री तयार करून ठेवली.
ही सामग्री सगळी आणायला लागली. हा तरी पण त्या प्रकारे आपलं पाणी तापलेलं आहे आणि आपले दुसरे शेफ श्री अथर्व बने बाणे. हा वाव यार तू काय आता बोललो सत्यनारायणाच्या पूजेला बसलाय का तू? हा हे काय क्वांटिटी नुसार घेते मापात पडला पाहिजे. पाणी असेल पाणी चमचा दे. अरे बाबा काय शेफ बनणार आहे तू? हा चमचा दे. चमचा कशाला पाहिजे? अरे हातात टाक. हा टाक टाक टाक. हाताचा स्वाद तर आला पाहिजे. पाणी पण पडेल. येत नाही फ्रेम. पाणी पण पाडलंय. राहू दे राहू दे राहू दे. शिकतोय पोरगा. माझ्या हाताखाली शिकणार पोरगा. हे थोडं थोडं काय लागतं जरा घे ना मोठे म्हणून म्हटलं. हे बघा आमचे ब्लॉगर दुसऱ्या ब्लॉग शिकवतात आम्ही. आज आम्ही रोज चेंज केले. रोज चेंज. पाणी पण वाढते राईस सोबत. जेवढा राईस टाकतं तेवढं पाणी वाढत चाललंय. 1 किलो हे बाबा टाक अजून. हा पूर्ण नाही रे अर्धा टाक. असा घे आणि असा टाक. ते पाणी नको. हा तर आपले 2 सदस्य आलेत यश सावंत आणि आर्यन गिडाय. तर स्वागत आहे आपलं. फर्स्ट टाइम ब्लॉग मध्ये ना? पहिल्यांदा आला ना ब्लॉग. कसं वाटतंय? एकदम छान. अप्रतिम. मायसेल्फ अतिउत्तम. तर आपलं इकडे अर्ध नाही झालं ना, कमी झालंय कामाचं. इकडे आपलं भाताचा 1 टोप रेडी आहे आणि दुसरा टोप रेडी होतोय. बघू शकता. हे सगळं केलंय आपल्या चॅनलच्या ओनर श्री अथर्व बने. झालंय बाबा गरगरीत. वास तर बघ. हाताचा कोणाच्या हाताचा स्वाद? यांच्या हाताचा स्वाद. ब्लॉगर. आपलं अर्ध जेवण तर बने साहेबांनीच बनवलंय. प्रोजेक्टचं काय झालं एवढं? त्या प्रोजेक्टचं काय झालं? ते मगाशी आपण करत होतो ना. काय झालं तू विचारू नकोस. रेंडर होईल ना आज? होईल इकडे बोललो ना तुमणार आहे. किचन तुमणार आहे माझा. प्रोजेक्ट काय रेंडरला ठेवलाय. रेंडर होते की सिनॉप्सिस बनवला रे. सिनॉप्सिस ओनली सिनॉप्सिस. आता प्रोजेक्ट पण झाला की काय बोललो? नाही. तुमचा काय प्रोजेक्ट? 5 सेंटचा काय प्रोजेक्ट? माझा मूवी रिकमेंडेशन आहे. आणि माझं मी पायथनची लायब्ररी उचलली कोणती तरी. काय माहित नाही कोणती. मी पहिल्यांदा ऐकले. आणि फ्रेमवर्क आहे. नाही माहिती. कोमल मॅमने शिकवलंय आम्हाला. .NET फ्रेमवर्क बाई. पायथनची लायब्ररी AWP आम्हाला लय आठवते. सकाळीच लेक्चर भेटलेलं आहे. तर आमचे काल एक्झाम संपले. कोणत्या फ्रेम मध्ये आमचे काल एक्झाम संपले इंटरनल्स. आणि इंटरनल्सचा अभ्यास पोरांनी न करता चिट्ट्या बनवल्या. चिट्ट्या या माणसाने चिट्ट्या बनवल्या. आणि पेपर नंतर जाऊ आदिती मॅमला दाखवतो पण चिट्ट्या बघा. भोळेपणा बघितला का? भोळेपणा हा भोळेपणा असला पाहिजे. कसं करता तुम्ही? आम्हाला पण सांगा जरा. मी काय नाही ते खूप साधे म्हणजे काय बोलतो साधा माणूस. हे पकडा. तो हे नाही कसं करता तुम्ही? आम्हाला पण सांगा जरा. म्हणजे काल तर एजावाचा पेपर होता. मग ते टीचर एकदम चांगले होते. एकदम चांगले. लास्टला बेंचला जाऊन बसले. मी असं बेंच वरती लिहून चिटणी लिहिली होतो बाई. एकदम मनसोक्त. कोण त्रास द्यायला नव्हता. किती अंतर? मी 4 अटेम्प्ट करतो. कारण की पहिल्या एक्झामला मला खूप हे आलं, एक्सपिरियन्स आला SPMच्या टायमाला. टाइम काय पुरत नव्हता. तर मी आता विचार केला भले 5 लाईन पण सगळे अटेम्प्ट करायचे. त्याच्यामध्ये थांब जरा फडफडेल ते मंद. तर अशा पद्धतीने हा टोप आम्ही घेतलाय. अरे बाबा थांब. पाणी हे बघ बाजूबाजूला लागलेलं आहे. आपल्याला पहिल्या ऑइल. हा
तूप. हा आज कॉम्बिनेशन, आज फक्त तूप नाही जरा. अशा पद्धतीने हा अशा पद्धतीने पाणी टाकलं. पाणी कोणी टाकलं आणि पाणी पडलं. तो चमचा धुवायला घेतला आणि ते चमच्यातलं पाणी पडलं. सध्या ग्रेव्हीची तयारी सुरू आहे, ग्रेव्ही बनवायची. तर बघू शकता. बस बस बस. मॅगी मसाला. मॅगी मसाला. वाव यार, तो ओरिजिनल गरम मसाला आहे आपला. अजून तो पनीर. गरम मसाला टाकला ना, पनीर टाका. पनीर. पनीर काय पनीर टाक. हा मिक्स कर तुम्ही. तू टाकायचं काम कर. झालं बने आपलं जेवण. झाला. थांब ना, असं घेतो ना परत. हा सगळं सगळं हा सगळं टाकायचं, सगळं टाक. हा तू उचलून टाकतोय. आपले शेफ अनिश मर्चंडे हा कांदा डीप फ्राय करत होता, ह्यांनी शॅलो फ्राय केलाय. तुम्ही सांगता बिर्याणीचा कांदा लोक डीप फ्राय करतात आणि ह्यांनी शॅलो फ्राय केला. वरती टाकायचा ना. मग ग्रेव्ही चालू केली आम्ही. ग्रेव्ही चालू. एक मिनिट. या कांद्याचं हे काय होतं, काय मोठी होतं की या कांदा कशासाठी वापरतात. हा मग तेच बोलतोय मी. आता तो कांदा आम्ही ग्रेव्हीसाठी वापरणार आहे. बोलू का थोडं वाटत नाही मला. एक्सपिरियन्स सांगताय का तुम्ही आपल्या. भात सुद्धा शिजतोय इकडे. लास्ट बॅच. आम्ही 3 बॅच बनवले भाताचे. हा भाई बॅच वाईजच बनवले 3. काय हा मी कुठे काय बोलतो. काय द्यायला लागेल अजून. काढणार कशाने आहे. तेच भेटले ना मग कोण सुटते. मग कशाने काढणार. सोडू देते. पुढचं पुढे बघू. पुढचं पुढे बघू नाही बाबा, करपेल ते. इकडे 3 शेफ उभे आहेत पनीर काय क्रिस्पी बनवायला. आवाज बंद करा. हे त्याचं मधलं बटन. पनीर क्रिस्पीची काय बोलतात फ्रायचा प्रक्रिया चालू आहे. प्रतिक्रिया नाही, प्रक्रिया चालू. आपले दुसरे शेफ श्री अथर्व म्हणे आणि आपले पहिले शेफ अनिश मर्चंडे आणि तिसरे शेफ अभिषेक किटे. काय तळणार आहे. हे बघा. वाव यार, मला असं काय वाटतं हे चिकन पेक्षा पण जास्त चांगलं होणार आहे म्हणून. ते झालंच आहे. बघणाऱ्यांना नाही समजणार. हा बघणाऱ्यांना नाही समजणार. बघणाऱ्यांना नाही समजणार. ती खायची मजा कधी येते माहितीये का, जे आपण मेहनत करून खातो. आणि ते एवढ्या लेट म्हणजे तुम्हाला समजलंच असेल आमची मेहनत. तुम्हाला 5 वाजत आले. 5 वाजत आले. बिर्याणीचा आत्ता पता नाही अजून चालू पण पावणे 5 झाले. काय बोलताय. आम्ही इथं खास करणार होता प्रोजेक्ट सिनॉप्सिस बनवायचं. बनवली सिनॉप्सिस बनवली. मला गैरसमज होता की प्रोजेक्ट बनवलेले फक्त सिनॉप्सिस ओनली सिनॉप्सिस. नजारा बघायला भेटेल की चॅनलचे ओनर अथर्व बाने हे जेवण बनवत आहेत, नाहीतर नेहमी कॅमेरा धरून उभे असतात. कसं वाटतं तुम्हाला.
छान वाटतंय, खूप मनमोहक वाटतंय. तर आता आम्ही आठवतात. तर आता आठवणारच ना, जर आता म्हणजे गैरहजेरीवर आठवणारच ते शब्द. तर आता 3 जण जेवण बनवत आहेत आणि इकडे 3 जण गेम खेळत आहेत. तुम्हाला जराशी लाज वाटते का? अरे माझा कॉम्पिटिटर बघ कसा मागे आला, खेळायलाच मागत नाही. आणि गेम कुठला खेळता? सायकल चालवायचा. बिर्याणीच्या आधी कार्डिओ मस्त आहे भाई. बसले बसले कॅलरीज बर्न. जिंकलेलो आहे मी. आपल्या मॅरिनेशन मध्ये पनीर उरलेलं, छोटे छोटे तुकडे होते पनीरचे. तर आपल्या शेफनी काय केले बघूया. आपण त्याच्यामध्ये ही स्लरी होती आणि ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी आहे. हे मॅरिनेशन होतं आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी आहे. हे आता असे आपण कॉर्नफ्लेक्स होता, हे अख्खं ह्याच्यामध्ये ओतलंय, हे अख्खं ह्याच्यामध्ये ओतलंय आणि आता त्याचे गोळे. हे बघा, ही आयडिया कोणाची आहे? अनिश मर्चंट यांची. हे असे घ्यायचे. हा तळू दे रे, सांगतोय थोडं. गोळे केले त्यांना तू रे. हे तर होत राहील, पण हे तर बघा, जे बाहेरून बघणार आहेत काय समजणार, जे बाहेरून बघणार आहेत त्यांना नाही समजणार. आमच्या नवीन मेंबर्सला ते गोळे चिटकत नव्हते नीट. फेविकॉल टाक आता. कॉर्नफ्लॉवरचा फेविकॉल. हे बघा परत जर असं मिक्स करून घेऊ. तर अशा प्रकारे आपल्या बिर्याणीची तयारी, ग्रेव्हीची तयारी सुरू झाली आहे. तयारी नाही, काय बोलतात त्याला? मीठ टाकलंस काय? प्रक्रिया. मसाला घरातलं सगळं संपतंय. इन्ग्रेडियंट्स, सामग्री. हा तिसरा हात, हा बघा तिसरा हात ढवळायला आला, ढवळायला आलं बघा, फक्त ढवळायला. तो बघा भाजायला टोप हात भाजल. जरा पाणी टाक रे. चला भेटूया थोड्या वेळात, जेव्हा वरून आम्ही जेव्हा भात टाकू ना तेव्हा भेटतो. तर काय जात तुम्ही बघू शकता, यांची तयारी वगैरे सुरू आहे सगळी. तर यामध्येच आमचे 1-2 जे मित्र आहेत ते म्हणत होते की लवकर जाऊया घरी, असाइनमेंट लिहायचे, उद्या ते कॉलेजला सबमिट करायचंय. पण वसईवाले गाववाले लोक ते लवकर जाऊया. पण ग्रुपवरती आम्हाला एक असा मेसेज आला, तर मेसेज तुम्ही बघू शकता इथे काय मेसेज, की उद्या नारळी, ठीक आहे समजून घेतील तेवढं, उद्या नारळी पौर्णिमा आहे त्यामुळे कॉलेज सुट्टी आहे. तर या लोकांचा इथं प्लॅन चालू आहे की असाइनमेंट तर नाही लिहायचंय, तर स्टेचा प्लॅन चालू आहे. तर बघू की प्रत्येक जण काय म्हणतात. तुम्हाला काय वाटतंय? मी तयार आहे. पाचचा का दिसत नाही? काय बोलायचं अथर्वने? तुम्हाला काय म्हणायचंय? मला काम नाहीये. तो काम करून येईल परत. आणि बघू शकता सुगंध तर एकदम भारी येतोय. तयारी तर सुरू आहे आणि अभिषेक इथे फक्त यांनी फक्त असा हातभार लावला की काही नाहीये, की हे करणारे इकडे ती लोक घामाघूम झाले. आणि एक म्हणतात ना की किती माणूस मोठा झाला तरी छोटाच राहतो. तर तुम्ही बघू शकता हे आर्यन बघतो तिकडे तारक मेहता. तुला असं काही टेन्शन नाही ना घरी जायचं वगैरे? अनकम्फर्टेबल असं खर घेऊन कर. मी राहायचे करून बोलतात ग्रेव्ही ओरिजिनल. अरे डोंगर नाही बनवायचा आहे, तेच बोललो. पसरावायला आभी आहे. अरे मग तू आधीच पसराव ना. आता वा वा सगळ्यांची प्रमाणपत्र पडून गेली गाण लिंबू पिळला प्रॉपर.
पोहे आहेत काय? अरे भाई लिंबू पिला का राहत नाही बिर्याणी. ह्याला पोहे कुठून आठवले? कोण बोललं कच्चे तुला काय माहित नाही का पोहे, घरचे कच्चे जेवण पोहे. कसं काय? बस आणि बस जाऊ. बस चला. हे, याला नाही पण हे ना. घे भाई हे घे. हा तुम्ही बघू शकता दृश्य आहे. हाय 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 हा, त्याला जरा दम देऊया आपण त्याला. त्यामुळे आता ठेवतो. तर हो. होईल थंडा. तुम्हाला. गॅस चालू नाही करायचा. सगळे जेवायला बसलोय तर इथं कुठे कोणाच तरी भांडी घासण्याचा एक आवाज आला. एकदा आपण चेक करूया की नक्की काय चाललंय का. जेवायला ताट बघा कसा धुवून घेतो. हा सुरूच. हा. तर काही सगळी आता एवढी आम्ही मेहनत केलेली म्हणजे या एवढी लोकांनी एवढी काही आम्ही हातभार लावलेला फक्त. तर ती आता मेहनत पूर्ण झाली आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही स्टार्टर केलाय. हा स्टार्टर पनीर क्रिस्पी. वा पनीर क्रिस्पी आणि मेन कोर्स मध्ये तुम्ही बघू शकता तर आम्ही याचा आता आस्वाद घेऊ. आणि आणखी काय सांगू कसे लागतील कसे असे हा जरी काय वाईट सुरू असेल तरी आम्ही आवडीनेच खाणार. कारण की आम्ही स्वतः बनवले. सर्वांनी एक- एक- समजणार नाही. तर बघू आता पुढे कसं काय जेवण वगैरे जात आहे. वा वा जेवण चाललं शोधलं. स्पेशल डिमांड वर आम्ही बोलतो. हा ह्याच्या वय ह्याच्या वय. मी कॉपीराइट नाही ना मारत तू. तर अशा पद्धतीने आजचा दिवस आपण इथे संपूया. आणि जेवण कसं होतं ते सांगा. हा जेवण तर अप्रतिम हो. होतं. मजा आली जेवणाची. आणि खूप आज आम्ही आमचा नवीन मेंबर आलेला आज आम्हाला त्याला कॉल करून तर त्याचंही खूप आभारी आहे. आभारी. तो आमचा आभारी आहे. त्यासोबत पण खूप गमती जमती आम्हाला समजल्या. ब्लॉग मधला दुसरा पर्स्पेक्टिव्ह त्याकडून आम्हाला समजला. तर त्याबद्दल आम्ही त्याचा आभार मानतो. धन्यवाद. आणि तुम्हाला कसं वाटलं येऊन. शाल बी नाही काय तुमचा एक्सपिरियन्स काय आहे? शाल बघ ही बघ शाल डोक्यावर. आले तू तर अशा पद्धतीने आजचा दिवस आपण इथे संपवूया. आणि कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा. आणि काय थांब आणि कमेंट करून सांगा की कसं वाटलं व्हिडिओ. बाकी अजून लाईक शेअर सबस्क्राईब करा. विसरू नका. पुढचं नक्कीच पुढचं लवकर आजचं जिंकलं की लगेच मग पुढची तयारी चालू होईल. 7-8 दिवसांनी. उद्या शाळेत सुट्टी आहे आपल्याला. प्लॅनिंग सुरू होईल. लवकरच तुम्हाला कळेल. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.